गुरुजी बोला. रामकृष्णारी एकच मिनिट. या ठिकाणी विठोबरकमय भजन झालंय आणि त्यानंतर एक चाल होईल. सगळ्यांना एकच मिनिट. प्रसाद तर आहेच आहे, पण काही गोष्टी एवढे सर्वजण आले आहेत आणि म्हणून त्याही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. भजनानंतर आता चाल होईल आणि आता एवढ्यामध्ये आपल्या भागाचं वैभव, महाराष्ट्राचं वैभव आदरणीय जरांगे पाटील दादा ते येऊन गेलेत, पण कॉलवरती ते बोलत आहेत, शुभेच्छा देत आहेत. दादा हा, सगळ्यांना रामकृष्ण हरी. आपल्या दिवटे बाबाजींच्या त्यांची जी गोशाळा आहे तिचं वर्धापन दिनानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मी आलो होतो, परंतु नाशिकला जायचं होतं, त्यामुळे नुसती भेट दिली बाबाजींना आलो. आणि आपले पुरुषोत्तमजी बाबाजींचंही कीर्तन आहे. आता आमचे गिरी बाबाजी पण चांगला योग होता आज कीर्तन ऐकण्याचा, परंतु इकडे वेळ दिलेला होता, नाही थांबता आलं. सगळ्यांची खरंच मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. पुढच्या वर्षी पूर्ण वेळ कीर्तनासाठी थांबणार हे शब्द आहे बाबाजींना माझा. वा, इकडं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. सगळ्यांना धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद दादा. रामकृष्णारी. यानंतर चाल सांगा. तर मंडळी, आज श्री क्षेत्र रामगव्हाण घनसावंगी या ठिकाणी हवप पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं ज्ञानोबा तुकोबा गोवर्धन गोशाळा या गोशाळेच्या वर्धापन दिनानिमित्त कीर्तन आयोजित करण्यात आलेलं होतं. आयोजक महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार तसेच गायक हभप किशोर महाराज दिवटे हे आयोजक होते. आणि या कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये विशेष उपस्थिती म्हणून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं नाव देखील होतं. पण मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे त्यांना संपूर्ण कीर्तनाचा आनंद घेता आला नाही आणि त्यामुळे त्यांनी फोनवरून या शुभेच्छा तसेच कार्यक्रमाच्या संदर्भाने त्यांची असलेली ओढ ही फोनद्वारे जनतेला कळवली होते. तर आज मनोज जरांगे पाटील यांचा नाशिक या ठिकाणी दौरा हा नियोजित होता, परंतु कीर्तनास पूर्ण वेळ उपस्थित राहणं शक्य नसल्या कारणाने ते फोनवरून शुभेच्छा त्यांनी पुरुषोत्तम महाराज पाटील तसेच आयोजक हभप किशोर महाराज दिवटे यांना देताना आपण ऐकलं. म्हणजे याबद्दल तुमचं मत काय? कमेंट अवश्य करा. धन्यवाद.